वाईट वाटतंय. आमची लेक शास्त्रला चालले काय असं वाटतंय आम्हाला. काय आम्हाला बोलण्यासाठी सुद्धा काय वाटत नाही. खूप वाईट वाटते हो. आम्ही लग्न झाल्यापासून आम्ही हत्तीला पळते. आमची मुलं तरी घंटी व्हायची पण पटापटा घरात काय असं की कामात तरी घेऊन आमच्या हत्तीला घेण्यासाठी येतातच तिथे. लई वाईट वाटायला आम्हाला. अगदी लहान मुलापासून ते थोरापर्यंत आजपर्यंत हत्तींनी सर्वांना आशीर्वाद दिलं. पण आज मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते की या सगळ्यांनी आज हत्तीला आशीर्वाद द्यावा की तो जिथं पण जाईल त्याचं पुढचं आयुष्य सगळं चांगलं जावं, त्याचं आरोग्य खूप चांगलं राहावं. आज आम्हाला खूप वाईट वाटतंय. अगदी मनाच्या कोपऱ्यापासून लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला फार दुःख होते की माधुरी हत्ती आज आम्हाला सोडून चाललंय. हत्ती नेले म्हणजे आमची गावची शोभा पण गेली, सगळंच गेलं आमच्या गावचे. हत्ती ही पाहिजेच आम्हाला. 35 वर्ष झाले ह्या गावात आम्ही हत्ती सोबत. आमची जी भावनिकता आहे ती खूप खूप चांगली आहे. तर हे जाताना आम्हाला खूप वाईट वाटत आहे. सरकारवर आम्ही धिक्कार करतो. हे जर विकलं गेलेलं जर सरकार या बाबतीत विचार करत नसेल तर आम्हाला फासावर लटकवा. आम्ही आज या क्षणी तयार आहोत. आजपर्यंत आम्ही लहानाचं मोठं माधुरीच्या सभासदच झालंय. आज आमच्या गावी कोण पाहुणा आला तर हक्कानं आम्ही माधुरीचं दर्शन द्यायला त्यांना न्यायचो. पण आज आमच्या लहान मुलांना सुद्धा भविष्यात हत्ती म्हणजे काय हे चित्रामध्ये दाखवायची वेळ आलेली आहे. आमचा हत्ती न्यायचं नाही. कोर्ट कसा आदेश देतो ह्यो? आंधळा काय हा कोर्ट? या कोर्टाचा आदेश आम्हाला मान्य नाहीये. एक जीव आहे, छोटासा जीव. हत्तीने आमच्या नेऊ नका. कारण एखाद्याच्या दावणीला नेऊन बांधणं ही घोर आमच्यावर तुमची लादली जाणारी प्रतिक्रिया आहे. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या नांदणी या गावामध्ये. जे गाव या आठवड्यामध्ये संपूर्ण चर्चेत आहे. कारण या गावामध्ये स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान या मठाची जी महादेवी उर्फ माधुरी नावाची हत्तीन आहे, त्या हत्तीनीला इथून गुजरातला पाठवण्याचा निर्णय हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला होता. आणि या मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये इथल्या ग्रामस्थांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देखील या हत्तीनीला गुजरातला पाठवण्याचा झालेला आहे. ही हत्तीन महादेवी नावाची हत्तीन 1992 पासून नांदणी या गावामध्ये आहे. त्यामुळं इथल्या गावकऱ्यांचं आणि या मठाच्या आधिपत्याखाली असणारे सुमारे 800 गावं या मठाच्या आधिपत्याखाली आहेत. या 800 गावातल्या लोकांचं या हत्तीनीशी भावनिक आणि आध्यात्मिक असं नातं जोडलेलं आहे. आणि इथून 34 वर्षानंतर इथल्या हत्तीनीला परत बाहेर पाठवलं जातं. गुजरात या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय झालेला आहे. इथल्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना संतप्त आहेत आणि इतकीच या ठिकाणची लोक भावनिकी झाले. काय नेमकं आता हत्तीला इथून तुमच्या गावातून जवळजवळ 30-35 वर्ष हत्ती या गावामध्ये आहे आणि त्याला आता इथून पाठवण्याचा जो निर्णय झालेला आहे त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? हत्ती जाऊ नये असं वाटतंय. आमची हत्ती छान आहे. आम्ही माधुरीला पाठवणार असं म्हणतो. आम्हाला जोगमत त्या माधुरी. सरकारनं हा जो सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय त्या निर्णयाबद्दल तुम्ही काय सांगाल? चुकीचा निर्णय आहे. लोकांचा तर विचार करायला पाहिजे. या संस्कृतीच्या परंपरेचं तरी त्यांना म्हणजे भान नसायला पाहिजे सरकारला की हे गाव जे नानी मठ आहे हे प्राचीन आहे, खूप प्राचीन आहे. आणि त्यासाठी ना म्हणजे खूप 35 वर्ष झाले ह्या गावात आम्ही हत्ती सोबत. आमची जी भावनिकता आहे ती खूप खूप चांगली आहे. तर हे जाताना आम्हाला खूप वाईट वाटत आहे. सरकारवर आम्ही धिक्कार करतो. आपण बघतोय या ठिकाणी महिला भाऊक झालेल्या आहेत. डोळ्यातून त्यांच्या पाणी येते. तुमच्यापासून आता हत्ती दूर जातोय, काय वाटतंय? एकदम चुकीचं आहे. विकलं गेलंय. सरकार पूर्ण बाद आहे. अंबानीज हाय हाय, अंबानीज हाय हाय, अंबानीज हाय हाय, अंबानीज हाय हाय, अंबानीज हाय हाय. आपण बघतोय महिला या ठिकाणी संतप्त झालेल्या आहेत. त्यांचा आक्रोश जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय. गाव कुठलं तुमचं? गाव माझं कोरोची आहे. कोरोचीतून आलाय तुम्ही इथं? काय भावना आहेत? आता हत्तीला या ठिकाणाहून पाठवलं जाते. या ठिकाणी संपूर्ण जैन समाज असू दे, मराठा समाज असू दे, असंख्य या पंचक्रोशीतल्या जनतेची इच्छा आहे की बाबा आमच्या एक जीव आहे, छोटासा जीव. हत्तीनीला आमच्या नेऊ नका. कारण एखाद्याच्या दावणीला नेऊन बांधणं ही घोर आमच्यावर तुमची लादली जाणारी प्रतिक्रिया आहे किंवा आमच्यावर तुमचा बंधन आहे. एक जीव आमच्यासाठी सोडा. आज रात्रीचे 11 वाजलेले आहेत. अशा परिस्थितीत लाखोच्या संख्येनं इथं माणसं गोळा झालेत फक्त एका जीवासाठी. एका जीवाची किंमत जर बघायची झाली
तर जैन समाजाचा आचरण केलं पाहिजे। या ठिकाणी आमचे साधू संत काय सांगून गेले की बाबा जीव वाचवा। तुम्ही जर त्या हत्तीला आमच्यापासून नेला तर आमच्या कुटुंबातला एखादा सदस्य तुम्ही नेताय, ही भावना आमची आहे। आमच्या सदस्याला दुरावू नका। ही जर वेळ तुमच्यावर आली, तुमच्यातला एखादा सदस्य जर हिरावून न्यायची वेळ आली तर तुमच्या प्रतिक्रिया काय असतील? हे जर विकलं गेलेलं जर सरकार याबाबतीत विचार करत नसेल तर आम्हाला फासावर लटकवा। आम्ही आज या क्षणी तयार आहोत, पण आमच्या हत्तीनीला या ठिकाणी नेऊ नका, ही आमची तीव्र प्रतिक्रिया आहे। एवढंच आमचं मत आहे का मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय? याच्या पलीकडे आमची भावना नाही। आम्ही तुमच्याकडे काय मागितलेलं नाही, फक्त एक जीवाचं संरक्षण मागितलेलं आहे। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। कुठलं गाव? आम्ही मिरजेहून आलेलो आहोत। मिरजेहून आलाय हत्तीनीला निरोप द्यायला, काय वाटतंय, काय भावना आहे? हत्तीनं आता आपल्याला सोडून जाते या मठातून। नाही, ऐतिहासिक वारसा आहे या हत्तीनीचा। या हत्तीने सोबत आमचं बालपण गेलेलं आहे आणि आमच्या समाजाच्या, आमच्या जैन समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत, पण आम्ही त्या मांडू शकत नाही कारण आमचा अहिंसावादी समाज आहे आणि आम्हाला हा असा टिकवायचा आहे। शासनाच्या हिशोबाने शासन चुकतच गेलेलं आहे, पण कुठेतरी हा विषय थांबवायला पाहिजे होता। समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। गाव कुठलं? नांदणी। काय सांगताय, इतकी वर्ष ही माधुरी हत्तीन जवळजवळ 34 वर्ष आपल्या नांदणी गावामध्ये मठामध्ये आपली सेवा करत आहे, तिने आपल्याला लढा लावलेला आहे आणि आज ते आपल्याला सोडून जाते, काय भावना आहेत नेमक्या? भावना म्हणजे आजपर्यंत आम्ही लहानाचं मोठं माधुरीच्या सभासदच झालोय। आज आमच्या गावी कोण पाहुणा आला तर हक्कानं आम्ही एक माधुरीचं दर्शन द्यायला त्यांना न्यायचो, पण आज आमच्या लहान मुलांना सुद्धा भविष्यात हत्ती म्हणजे काय हे चित्रामध्ये दाखवायची वेळ आलेली आहे आणि या नांदणी गावालाच नव्हे, टोटल पंचक्रोशीला या हत्तीनं लढा लावला होता। कुठल्याही प्रकारचं हिंस्र कृत्य आजपर्यंत हत्तीच्या हातून घडलं नव्हतं, परंतु न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवत आम्ही हत्तीला आता पूर्ण म्हणजे सन्मानानं गावातनं आम्ही अगदी वाजत गाजत लोकांच्या जनभावनेला जरी नसली तरी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करत आम्ही हत्तीला जनताराला पाठवायचा निर्णय घेतला। कोर्टाच्या निर्णयाबद्दल काय सांगाल? आपला मान्य आहे कोर्टाचा निर्णय? कोर्टाचा निर्णय मान्य नाही आहे आम्हाला, पण शेवटी कसं आहे, कोर्टाने परत एकदा विचार करून जनभावनेचा आदर ठेवून या बाबतीत विचार करावा असं मला वाटतं। भावना ही दुःखदच आहे। आम्ही लहानाचे मोठे या चौकातच झालो आणि हत्तीचं रोजचं येणं जाणं या रस्त्यावर नव्हतं। जर बुधवारचा बाजार असेल किंवा हत्ती कोणत्या मठात जात असेल, मठातून निषेधीवरती येत असेल, नेहमी इथून येणं, प्रत्येक घराच्या दरवाजासमोर थांबणं, हे आम्ही लहानपणापासून बघत होते। आज आम्ही 35 वर्ष ही गोष्ट बघतोय, पण अचानक असा कोर्टाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल, पण कोर्टाने सुद्धा जनहिताच्या दृष्टीने एखादा हा विचार करून त्याच्यात काही बदल करता येईल का किंवा याच्यामध्ये काही सूचना असतील कोर्टाच्या, तर त्या कोर्टाने देऊन त्याप्रमाणे हत्तीला पुन्हा नांदणीमध्ये राहण्याचा निर्णय कोर्टाने देण्याचा विचार करावा। नेहमी श्रावणाच्या 3ऱ्या रविवारी नांदणीमध्ये भैरवनाथाची यात्रा असते। प्रत्येक यात्रेच्या वेळी हा हत्ती तिथं मंदिरामध्ये सकाळच्या पालखीपासून संध्याकाळची पालखी असेल किंवा बाहेरगावून येणाऱ्या लोकांच्या मध्ये एक आकर्षण, तसंच तशी एक लोकांची जुडलेली भावना असेल, त्या लोकांनी त्याच्यासोबत फोटो काढणे। या हत्तीनं अक्षरशः लहान 1.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलांना सोंडेत उचलून घेतलं, पण कोणत्याही छोट्या मुलांना असेल किंवा मोठ्या व्यक्तीला असेल कधी कोणतीही दुखावल्याची गोष्ट किंवा अशी काही घटना कधीच घडलेली नाही। उद्या आता तुमच्या गावामध्ये हत्ती नसणार, तुम्हाला सोडून ती आज निघून जाते, काय वाटतंय? भयंकर दुःख वाटते, भयंकर म्हणजे भयंकर दुःख वाटते। त्यासाठी आम्ही आमच्या गावात तसं 1-2 महिने अगोदर सगळ्यांना कळायला पाहिजे असं आमचं मत आहे की नांदणी गावाचं मठ 748 गावात म्हणजे आमच्या नांदणीचं हे आहे, त्या सगळीकडची जर लोक आली असती तर सरकारला झुकायला लागलं असतं असं माझं मत आहे। आम्ही आमच्या शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं हत्तीचं परत एकदा इथं अगदी पूर्ण म्हणजे आदरयुक्त भावनेनं त्याला निरोप देण्यासाठी इथं गोळा झालेलो आहोत। आमच्या मंडळाच्या वतीनं परत एकदा आमच्या मंडळाची तर ही भावना आहे की हत्ती इथंच राहावा, पण कोर्टाच्या आदेशापुढे आम्ही नतमस्तक। आपण विचारा महिलांना नेमक्या काय भावना आहेत, निरोप देण्यासाठी महिला थांबलेल्या आहेत, काय सांगाल, काय भावना आहेत, काय वाटतं? आमचा हत्ती आमच्या गावात राहायला पाहिजे। 1300 वर्ष झालं आमच्या इथं आहे।
परंपरा चालू आहे आणि आमच्या लहान मुलं सुद्धा असं म्हणाले, सगळीच म्हणाल्यात, लहान मुलापर्यंत म्हातारापर्यंत ह्याच्यापर्यंत सगळीच म्हणाल्यात की आमच्या तिथं हत्ती आमचा माझी, आमचा हत्ती न्यायचा नाही. कोर्ट कसा आदेश देतोय ह्यो? आंधळा काय हा कोर्ट? या कोर्टाचा आदेश आम्हाला मान्य नाहीये. पण आता कोर्टाचा निर्णय खुद्द आता महाराजांनी मान्य केलेला आहे. आपल्या मठाच्या हत्ती नेण्यास त्यांनी परवानगी दिलेली आहे. काय सांगाल मग? काय आमचा हत्ती आम्हाला द्यावं बघा परत त्यांनी न्याय आम्हाला मिळालाच नाही. न्याय मिळाला नाहीये. हत्ती म्हणजे त्यांनी पण एक प्रकारचं तिथं पैसेच मिळवणार ना त्याच्यावर. आम्ही पैसे मिळवत नव्हतो. आमच्या एक शान आहे नांदणीची, त्या शानला त्यांनी हे केल्या. ती शान घेऊन चालल्यात आमची नांदणीची. 1300 वर्षाची परंपरा आहे, 1-2 वर्षाची नाही आहे. ती पूर्वीपासून चालत आलेला आहे. हा कुठला न्याय काढलाय? कसला आंधळा न्याय म्हणायचा काय? हा न्यायच नाहीये, ह्याला काय अर्थच नाहीये. उद्या तुमच्या गावात हत्ती दिसणार नाही आणि मग अशा वेळेला तुमची काय मागणी आहे? न्यायालयाकडे असेल किंवा सरकारकडे असेल? आमचा हत्ती आम्हाला परत पाहिजे. न्याय एवढाच आमची इच्छा आहे, सगळ्यांची एवढीच इच्छा आहे. आमचा हत्ती आमच्या नांदणी गावाला पाहिजे आहे. संपूर्ण गावातून या महादेवी हत्तीनीची मिरवणूक काढण्यात येत आहे. महिला या ठिकाणी हत्तीनीचं औक्षण करण्यासाठी उभे आहेत. आपण विचार नेमके त्यांचे काय भावना आहेत? धार्मिक जे कार्य भक्ती असते ना माणसांची, ती कमी होणार की म्हणजे ह्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत होतं ना भक्ती करायला, हे करायला, विश्वास कमी होणार. आज हत्तीन गावातून जाते, कसं वाटतंय? वाईट वाटते. एक आपली एक लेक चालली असं वाटायला लागलंय घरातून. वाईट वाटलंय आम्हाला. लहान असल्यापासून आहे ना आम्हाला गावची लेक असल्यासारखं आहे बघा आम्हाला. हत्ती म्हणजे एक आमचं शान आहे, नांदेगावची शान आहे हत्ती म्हणजे एक आमचं. लई वाईट वाटलंय आम्हाला. न्यायालयानं जो हा निर्णय दिला ना, न्यायालयानं कोर्टानं जो निर्णय दिलाय त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आम्हाला हे चुकीचं असं वाटतंय. चुकीचं आहे. हत्तीन तुमच्या गावातून जाते. जवळजवळ 34 वर्ष हत्तीन या गावामध्ये राहिली, इथल्या मठामध्ये राहिली आणि आज तुम्हाला सोडून जाते. काय वाटतंय तुम्हाला नेमकं? खूप वाईट वाटतंय. आमची लेक शास्त्रला चालले काय असं वाटतंय आम्हाला. काय आम्हाला बोलण्यासाठी सुद्धा काय वाटत नाही. खूप वाईट वाटतंय हो. आम्ही लग्न झाल्यापासून आम्ही हत्तीला पळते. आमची मुलं तरी घंटी व्हायची पण पटापटा घरात काय असं की कामात तरी घेऊन आमच्या हत्तीला घेण्यासाठी येतातच इथे. लई वाईट वाटायला आम्हाला. कोर्टानं जो निर्णय दिला ना, कोर्टानं, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? काय वाटतं? काय त्यांचे केला तर आम्ही काय सहणार? कोर्ट आहे त्याच्याबद्दल आम्ही काय बोलणार सांगा? त्यांच्या पुढे काय जाण्याचं आपली ताकद काय सांगाल मावशी? काय भावना आहे? नाही. कोर्टाबद्दल काय आम्हाला काय सांगता येणार नाही. आम्ही काय त्यातली म्हणजे ही जी माणसं नाही आहे हो, आम्ही हवी माणसं. आम्ही ग्रामीण भागातली आधी भाजवीत चालली, त्याच्यामुळे खूप वाईट वाटले आम्हाला. एवढंच आम्हाला सांगता येत नाही, बाकी काही बोलता येत नाही. अगदी लहान मुलापासून ते थोरापर्यंत आजपर्यंत हत्तींनी सर्वांना आशीर्वाद दिलं. पण आज मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते की ह्या सगळ्यांनी आज हत्तीला आशीर्वाद द्यावा की तो जिथं पण जाईल त्याचं पुढचं आयुष्य सगळं चांगलं जावं, त्याचं आरोग्य खूप चांगलं राहावं. आज आम्हाला खूप वाईट वाटतंय. अगदी मनाच्या कोपऱ्यापासून लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला फार दुःख होते की माधुरी हत्ती आज आम्हाला सोडून चाललंय. पण ह्या सगळ्यांचा आशीर्वाद त्याच्याशी नेहमी असेल आणि त्याचाही आशीर्वाद आमच्या सोबत असावा. 35 वर्ष झाली आम्ही लहानापासून आतापर्यंत त्याला बघत आलोय, पण इथून पुढे आम्ही त्याला खूप मिस करू आणि त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. त्याच्या ह्याच्या पुढे पैसा जिंकला आणि मोदी जिंकला, सरकार जिंकलं आणि आपले नांदीच्या हत्तीचे जे आजपर्यंत हे आहे तो आपला हत्ती सोडून आम्हाला जात आहे आणि असं जे झालेलं आहे परत होऊ नये. कोर्टानं निकाल दिलाय की इथून आता हत्ती नेला पाहिजे. इथून हत्तीला न्यायला लोक आले आहेत. आपण बघतोय त्यांना दुःख अनावर झालंय. आपण विचारूया इकडं काय वाटतंय, काय भावना आहेत नेमक्या? आमच्या गावचं हत्ती न्यायचंच नाही. नेला तरी पण आम्हाला परत हत्ती पाठवून द्या आमच्या इकडे गावी. न्यायालयानं हा जो निकाल दिलेला आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हा निकाल चुकीचाच दिला आहे. आमच्या गावचा हत्ती नेऊन पाहिजेच आम्हाला हत्ती. आमच्या गावचं छान आहे. हत्ती नेले म्हणजे आमची गावची शोभा पण गेली, सगळंच गेलं आमच्या गावची. हत्ती हे पाहिजेच आम्हाला. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.